तर होळी आलेली आहे होळी आलेली आहे म्हणून दुकानामध्ये मी कलर आणून ठेवलेली आहे आधीच, कारण की होळीला आणणं नाही होत आणि होळी इकडचे ना होळी झाली की दुसऱ्या दिवशी इकडचे सगळेजण कलर खेळायला चालू करतात त्याच्यामुळं। आणि आपल्या इकडची म्हणजे गावाकडची रंगपंचमीला खेळतात होळी आणि इकडची होळी झाली की दुसऱ्या दिवशीच खेळतात। तुम्ही कधी खेळता नक्की कमेंट करून सांगा। आणि मी बघा आधीच कलर आणून ठेवलेले आहे, हे 5 रुपयाचे कलर आहे, पाहू शकता तुम्ही, कारण छोटे छोटे मुलांची गर्दी दुकानाला होती ना, त्याच्यामुळे हे म्हणजे कमी खर्चामध्ये त्यांना पण खेळायला मिळालं पाहिजे सर्वांना, त्याच्यासाठी मी हे आणून ठेवलेले आहेत। कारण कोणीही म्हणजे वंचित राहू नये खेळण्यावाचून, प्रत्येकाला खेळण्याचा अधिकार आहे आणि कसं प्रत्येकाला खेळता यावं याच्यासाठी 5 रुपयाच्या कलरपासून मोठे मोठे कलर पण ठेवले होऊ शकतात। आणि तुम्ही कशा आहात, मजेत आहात ना, आहात ना। आणि आज मला व्हिडिओ टाकणार नाही म्हणून ठेवलेले आहेत, काही बलून्स गेलेले आहेत, याच्यात बघू शकता तुम्ही, बलून्सचे पॅकेट आहेत 5 रुपयाचे, कारण याच्यामध्ये पाणी भरून असे मारतात फेकून, लागत वगैरे नाही आहे जास्त, बघू शकता तुम्ही। सांगायचं म्हणलं तर आज माझं RCT होतं, कारण दात खूप दुखत होता आणि दात किडलेला होता, म्हणून मी डिसेंबर महिन्यामध्ये चेकअपसाठी गेले होते, पण मला RCT करायचं सांगितलं होतं कारण कीड लागलेली होती। पण आज आम्ही त्याच्या 2 महिन्यानंतरची मला डेट दिलेली होती, ते मी आज जाऊन आले, माझ्या दातांची RCT करून घेऊन आलेली आहे। मला त्रास वगैरे काही नाही आहे, मी केलेला आहे। आणि खरं सांगू का, बाहेर खूप खर्च येतो, पण मी जिथं केलेलं आहे ना तिथं मला RCTसाठी काहीच खर्च आलेला नाही, म्हणजे कमी प्रमाणामध्ये 500 रुपयात माझा RCT होऊन गेलेला आहे कंप्लीट खर्च माझा। बाहेर 3-3, 4-4 हजारापासून सांगतात। म्हणजे मी दातामध्ये जास्त कीड लागलेली नव्हती, त्याच्यामुळे त्यांनी सिमेंट भरलेलं आहे, म्हणजे ती जे कीड लागलेली होती तेवढीच ते बाहेर काढली आणि त्यांनी त्या जागेमध्ये सिमेंट भरलेलं आहे, म्हणजे दाताच्याच कलरचं आहे, ओळखूसुद्धा येत नाही की आपण सिमेंट भरलेलं आहे का काय। आणि खूप छान प्रकारे केलेलं आहे, कसलाही त्रास नाही आणि खूप छान बोलले ते, म्हणजे काही दवाखान्यांमध्ये जास्त व्यवस्थित नाही बोललं जात, पण इथे मस्त असे बोलले। आणि रिदमच्या तेल पॅकेटचे बॉक्स आलेले आहे दुकानामध्ये, बघा होऊ शकता, बहुतेक अर्धा लिटरचा तो आहे वाटतं, आणि हे मोठे पॅकेट आहेत। आणखीन एक अक्कलदाड आहे, ती किडलेली आहे, पण ती मला काढायची। आणि आमच्याकडे ना रंगपंचमी दिवशी एवढे अंडे जातात ना, खूप अंडे जातात, कारण ना फेकून मारतात। आणि आमचं पिल्लू उठलेलं आहे, आत्ता शिकच उठून आलेलं आहे, आणि बघू शकता तुम्ही, बघू शकता। तर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, पटापट सबस्क्राईब करा, कारण आपल्याला खूप मोठं व्हायचं आहे आणि खूप पुढे जायचं आहे आणि सर्वांना दाखवून द्यायचं आहे की आपण काय चीज आहोत, कारण खूप कष्टातून उभं केलेलं हे साम्राज्य आज खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। आणि असंच तुमचे आशीर्वाद कायम राहोत आमच्या पाठीशी, एवढीच मनापासून इच्छा आहे। तर सर्वांनी काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा, बाय।